हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा मॅडम, येतोय आवाज? हा आता येतोय. बोला ना ताई. हा 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 माझं नाव नम्रता मोरे आहे. हा तर त्या दिवशी मला असाच अनुभव आला. म्हणजे माझं सध्या ना दात खूप दुखत होता. ते पाठची दात हा असते हा ना, ते खूप दुखत होता. हा तर हा मी असंच जाताना मी बोलत होती की म्हणजे आता ते रूट कॅन वगैरे असतं, त्याला खूप पैसे लागतात हा, वगैरे हे पैसे ते. पण तर मी लागतात, वेळ पण, हो, वेदना पण. वेळ पण आणि वेदना पण. बरोबर. वेदनांचंच जास्त हे होतं. तर मी बरोबर. म्हटलं की म्हणजे स्वामींना असं प्रार्थना करत होते की तो काढायला नाही लागला तर बरं होईल दात वगैरे. आई पण तसं ग. काय दाढ होती तर ते नाही झालं, पण काढायला लागला. पण मग त्या दिवशी पहिल्या दिवशी त्यांनी मला औषधं लिहून दिली. हा मी हा गेली, तिथे साईडलाच एक मेडिकल होतं. हा हा तर ते मेडिकलमध्ये गेली, औषधं घेतली. तर एकदम कमी मला ती औषधं भेटली. अच्छा. मला वाटलं काय डॉक्टरांनी कमी ह्याच्यात लिहून दिलं असेल काय, मला कळालं नाही. हा हा पण मी ते घेतली, पण माझं दात एवढं दुखत होता, म्हटलं जाऊ दे, जे काय असेल ते. घेतलं आणि मिळाली. हा परत 3 दिवसाने डॉक्टरांनी बोलवलं होतं मला, तर मी परत गेली. मग हा परत त्यांनी ते बोलले की आतमध्ये हिरडीमध्ये ते पस वगैरे आहे, तर आपल्याला अजून 2-3 दिवस लागतील अच्छा. असं. तर तुम्ही हे औषधं घ्या. तर हा मी हा औषधं घेतली. त्याच मेडिकलमध्ये गेली, औषधं घेतली हा आणि आली घरी. हा तर योगायोगाने मी बघितलं ना, तर त्या मेडिकल जी मुलगी होती ना, तिने त्यांचं एक पॅम्पलेट दिलं आणि त्या गोळ्यांच्या ह्याच्यात टाकलं करून असं अच्छा अच्छा. मला. आणि मग घरी आल्यावर मी असंच दुपारी घेतलं, तर ते झोप वगैरे घेतली. आणि मग रात्री जेव्हा घ्यायला गेली ना, हा तेव्हा मी बघितलं, तर त्या पॅम्पलेटवर नाव काय होतं माहिती आहे मॅडम? श्री हा. स्वामी समर्थ मेडिकल होतं ते. अरे वा. मी तर मेडिकलच्या वरती नाव वगैरे मी काहीच बघितलं नव्हतं असं. अच्छा मी अच्छा अच्छा. डायरेक्टली तिथून आली होते. आणि मी जे म्हणजे असं बोलत होते ना की खूप म्हणजे कमी किमतीत होऊन गेलं तर माझं बरं होऊन जाईल, कारण हा हा हार्डली हा मला तर नंतर मी ते पॅम्पलेट वाचलं ना, तर त्याच्यावरती होतं की ते नाही का 30% to 70% म्हणजे कमी किमतीमध्ये हो ह्या हो असतात हो गोळ्या. हो. ते हो. मेडिकल होतं ऍक्च्युली ते. पण मी काय असं शोधून गेली नव्हती ते मेडिकल. आपल्याला शोधावं लागतं ना की हो बरोबर आहे. कुठे आहे बाबा ते मेडिकल वगैरे असं. बरोबर बरोबर. हा तो एक म्हणजे तो एक छान अनुभव आला की माझी जी प्रार्थना होती की कमी, आणि खरंच मला त्या कमी किमतीमध्ये त्या सगळ्या गोळ्या वगैरे भेटून गेल्या होत्या. अरे आणि वा. अनास आहे नाव पण त्याच. म्हणजे मला 30% तरी, म्हणजे बीपी आणि डायबिटीस वगैरे असं काहीतरी त्याच्यावरती 70% तुम्हाला कमी भेटणार होत्या आणि बाकीच्या ह्याच्यावर 30% असं होतं. अच्छा अच्छा अच्छा. हा हा तर ते तरी मला प्रश्न पडला की एवढ्या कमी किमतीमध्ये कसं काय म्हणजे मला हे हा. भेटतात. तर मला वाटलं की डॉक्टरांनीच गोळ्या तशा दिल्या असतील आणि तशा मला भेटल्या असतील. किती छान बघा तर ताई. हो, खूप म्हणजे तो खूप हे अनुभव खूप सुंदर होता. म्हणजे बरोबर. मी असं बोलत होती आणि ते झालं होतं. किती छान. अजून एक माझा एक्झामचा अनुभव आहे, तो सांगू का मॅडम? सांगा ना ताई. मी आताच मध्ये एक मेकअपचा कोर्स केला. तर अच्छा. आमची एंडिंगला ना एक्झाम होती त्याची. हा हा तर त्या एक्झाममध्ये म्हणजे असं सगळ्यांचे म्हणजे बाकीच्यांकडं बाकीच्या आम्ही एका ह्याच्यामध्ये हा. 60 मुली होतो एका बॅचमध्ये. अच्छा तर अच्छा. तर त्याच्यामध्ये म्हणजे ऐन टायमाला मॅडमनी आम्हाला सांगितलं की त्याच्यातून तुमचे नंबर काढणार आहे. आम्ही काय तसं प्रिपेअर्ड नव्हतं केलं. पण अच्छा. मग ते नंबर काढायचं असेल तर त्यासाठी ना, म्हणजे जी आम्ही मॉडेल बनवणार तर त्याच्यावरती तुमचा मेकअप तर असणारच, प्लस तुमचं कॉस्ट्युम, हेअरस्टाईल, त्याच्यानंतर दागिने सगळे असे तुम्ही ते. तर ओव्हरऑल तुम्हाला मॉडेल बनवायला ना मॅडम एक्झामच्या दिवशी जवळजवळ 15,000-1,000 रुपये खर्च लागतो. म्हणजे ते बापरे. मॉडेल सुद्धा मॉडेल सुद्धा आपल्याला ते प्रोव्हाइड करतात असं.
तर आम्हाला बोलले की तुम्ही तुमच्या कोणावर मॉडेलवर म्हणजे तुमच्या घरची कोणी घेऊन आलात तर ते लोक एक्सप्रेस होत नाही ना असं जेव्हा ते फोटो काढतात तेव्हा म्हणजे तर मग तुम्हाला जर तुमचं काम चांगलं पाहिजे असेल काम दाखवायचं असेल हे ते नंबर वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही हे करा. पण मी ऐन टायमाला ऑलरेडी मी 1,00,000 रुपये खर्च केले होते आणि ऐन टायमाला ना मॅडम परत वरतून एवढा खर्च करणं मला पॉसिबल नव्हतं. तर तरी मी काय केला खर्च पण मॉडेलसाठी फक्त केला. बाकीचं साडी वगैरे त्यांच्याकडून न घेता माझीच घेतली म्हणजे ती मला नंतर पण वापरता येईल किंवा मॉडेल बनवता येईल तेव्हा मी वापरू शकते. आणि महाराष्ट्रीयन लुक होता त्याच्यामुळे ते दागिने वगैरे पण मी तसेच घेऊन घेतले आणि तो एक लुक क्रिएट झाला. पण ते असं असतं ना आपल्याला कॉम्पिटिशनचं हे म्हणजे कुठेतरी दबाव येऊन जातो ना आपल्यावरती असं. तर आम्ही आहे ना रोज तिथे जायचो ना. 1 महिना माझा कोर्स होता. तर एका ठिकाणी आमच्या क्लासच्या समोरच एक चहाची टपरी होती. तिथे जायचो आम्ही चहा वगैरे प्यायला मधल्या पिरियडमध्ये आणि किंवा क्लास सुरू व्हायचा कारण आमचा 9चा क्लास असायचा. तर सकाळी सकाळी चहा वगैरे घ्यायला जायचो किंवा मध्ये थोडासा ब्रेक भेटायचा ना तर काहीतरी खायला वगैरे आम्ही जायचो. तर तिथे जायचो आम्ही जवळजवळ ना 1 महिन्यातले जवळजवळ मला वाटतं 20-1 दिवस आम्ही रोज गेलो. पण मला त्यावेळी ना कुठेच मला काय असं म्हणजे कुठे आजूबाजूला कुठेच लक्ष नाही गेलं. म्हणजे मे बी आम्ही त्या मस्तीमध्ये हे ते असेल. मला काय तिथे ते कधीच दिसली नाही. ते एक फोटो मी जे तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणार आहे तो मला कधीच फोटो दिसला नाही तो. त्याच्यानंतर एक्झाम डे होता माझा आणि थोडंसं प्रेशर होतं. सकाळी आम्ही तिथे गेलो वगैरे आणि मी स्वामींना फक्त म्हणजे मला असं धडकी भरल्यासारखे झाले होते की मी कॉम्पिटिशन मध्ये म्हणजे हे होईल की नाही. माझा नवरा वगैरे बोलत तू कॉम्पिटिशनला गेलीयस की तिथे शिकायला गेले. म्हटलं मी शिकायला गेले पण मला असं वाटतं ना मी एवढ्या वर्ष ह्याच्यामध्ये आहे तर मला पण कुठेतरी नंबर भेटला तर छानच ना. तो एक प्लस पॉइंट असेल. असं मग तर लास्टला माइंडसेट केलं की ओके नंबर आला तर आला नाही आला तर नाही आला पण आपण आपला 100% द्यायचं दिलं पाहिजे. तर तरी पण मला ना असे खूप धडकी भरल्यासारखं झालेलं की कसं म्हणजे एवढ्या 60 जणींमध्ये असणार आणि प्रत्येकाचं बघितलं ना तर कॉस्ट्युम वगैरे त्यांनी एवढा खर्च केला होता ना मॅडम. मग थोडंसं हे होत होतं मला. पण म्हटलं ठीक आहे जाऊ दे जे आहे ते आहे. आपण काही तो कॉम्पिटिशनला नव्हतं आलो तर म्हटलं ठीक आहे. आणि मी स्वामींना हे करत होती फक्त म्हणजे माझी धडधड आहे ना ती थांबू दे आणि मला माझं काम करायचंय बस मला हे असं. आणि त्या दिवशी आम्ही सकाळी मॅडम आम्ही गेलो ना तिथे तर मी चहा आम्ही सकाळी आमचे 9ला एक्झाम सुरू होणार होती 9 9:30ला. तर आम्ही पोहोचलो तिथे. मग सगळे बोलले चला चहा पिऊन येऊया. मग आम्ही चहा प्यायला गेलो. मी चहा पिली आणि असं टर्न मारलं मॅडम समोर आहे ना ते माहिती आहे ना आपलं एक फोटो असतो वरती दत्तांचा नंतर नृसिंहांचा आणि मग श्रीपाद वल्लभ नंतर स्वामी समर्थ असे 4ही अवतार नाही का तो फोटो. एवढा मोठा फोटो दिसला ना मॅडम मला की मी बोलत होते स्वामी माझ्या सोबत आहे ना तुम्ही असं मला असं. आणि म्हणजे मला ह्याचं का मला वाटलं मॅडम की मी एवढे 20 दिवस तिथे चहा प्यायला जात होते मला एकदाही तो म्हणजे समोर रोड होता आणि रोडच्या समोर ती एक बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगच्या गेटवरच तो फोटो होता. तिथे आतमध्ये काय होतं ते मला माहित नाही. पण तो मी एवढ्या 20 दिवसात मॅडम मला एकदाही तो फोटो नव्हता दिसला. एकदाही फोटो नव्हता दिसला. आणि त्या दिवशी मी असं चहा पिली आणि टर्न मारलं ना तर आम्हाला तिथे तो एक फोटो दिसला. म्हणून तेव्हा मी खुश झाली. म्हटलं एवढ्या दिवसात मला दिसले नाही आज दिसले. म्हटलं स्वामी माझ्यासोबत आहे तुम्ही असं. मी खूप खुश झाली. नंतर थोड्या वेळाने पुढे गेली. मग नंतर आम्हाला ना मॅडम आम्हाला त्यांनी सांगितलं की थोडा वेळ लागेल मॅडम यायला वेळ लागणार आहे. तर पण मग आता तुम्ही काय करा म्हणजे जवळजवळ आम्ही वाट बघत होतो सगळं रेडी आमचे मॉडेल वगैरे सगळे आलेले. पण मॅडमच नव्हतं आलं. मॅडम थोड्याशा
हा, लेट झालं होतं मॅडमला. हा. कारण आदल्या दिवशी अजून 30 मुलींची एक्झाम होती. अरे तर मग बापरे. ते रात्री तिथे त्यांना वेळ झाला होता म्हणून मग ह्यावेळी पण दुसऱ्या दिवशी पण वेळ झाला. तर मॅडम थोडे उशीर येणार. मग तिथले जे असिस्टंट मॅडम होत्या त्यांनी आम्हाला सांगितलं एक काम करा, ज्याने ज्याने नाश्ता वगैरे आणला असेल काय तर तुम्ही खाऊन घ्या, हा, आणि नसेल कोणी आणलं तर बघा आजूबाजूला कुठे जा आणि खाऊन या करून असं. हा, हा, हा. तर आम्ही जिथे जायचो तिथे ती चहाची टपरी होती, तर तिथे काय चहा भेटायचं आणि हे. हा. तर मग मॅडम काय बोलल्या, इथे खाली पण एक खालच्या रोडला जाल ना तर तिथे तुम्हाला हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये जा, चांगला नाश्ता भेटतो आणि लगेच भेटेल असं. तर अच्छा, म्हटलं हा, ठीक आहे. मग आम्ही ग्रुपने गेलो मॅडम तिथे. हा. ग्रुपने गेलो तर बापरे, अजून एक मोठं की त्यांची ती एक भिंत होती ना, म्हणजे त्या हॉटेलची भिंत होती ना, तर हा. पुऱ्या भिंतीवरती स्वामींचा एवढा मोठा फोटो होता आणि तिथे लिहिलं होतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. म्हटलं वा, बापरे. म्हणजे याला त्या म्हणतात खरंच नशीब. त्या दिवशी म्हणजे मला असं दोनदा स्वामींनी हे केलं की की म्हणजे मला वाटलं की माझ्यासोबत आहेत स्वामी करून, असं नाही, खूप छान आहेतच ताई, वाटलं. म्हणजे आहेतच तुमच्या बरोबर. आहेतच, खरंच खरंच. मागच्या वेळी मी त्या पर्सचा पण तुम्हाला अनुभव सांगितला होता, हो, 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 तो हो. पण. हा, तेच. किती छान तर तुम्हाला अनुभव येतात ताई. हो हो मॅडम. तरी खूपच. म्हणजे मी असं काय माझ्या पार्लरच्या शेड्यूल मधून जेवढं हे करते ना तेवढं हा, हे हे पण होऊन करताय जातं. ना तुम्ही, ही मोठी गोष्ट आहे ताई. हा, करायला वेळ भेटतो जेव्हा हा, पण येतो. त्या दिवशी मी एकाच दिवसाचं मॅडम पारायण केलं होतं. हा, आणि ना पारायण केलं होतं एकाच दिवसाचं. हा, हा. तर मी म्हटलं नैवेद्य ठेवला स्वामींना आणि स्वामींना म्हटलं स्वामी म्हणजे सगळ्यांकडे तुम्ही खाऊन जाता, आज मी खूप दिवस झाले, खूप दिवसांनी पारायण केले, तर आज माझ्याकडून काही खाऊन गेले तर मला खूप आवडेल करून असं. हा. असं. तर मी म्हटलं तो तिथे नैवेद्य ठेवून दिला, खीर वगैरे होती, सगळं ठेवून दिलं. आणि मी तिथेच ठेवला. मग आम्ही इकडे जेवायला आलो, म्हणजे बाहेर मी, माझे मिस्टर वगैरे आम्ही जेवायला बसलो. हो, हो. तेवढ्यात आहे ना, माझं पार्लर असल्यामुळे ना की पार्लरमध्ये कसं तो एक मुलगा येतो, त्याच्याकडून आम्ही सगळं सामान घेतो असं. बरोबर. हो, आणि हो. तो आणि आम्ही जेवायला बसलो आणि नेमका तो आला. तर मी म्हटलं की जेवून घे ना आमच्यासोबत. म्हणजे तो एकदम मला ताईसारखंच हे करतो, ताई. म्हटलं अरे प्लीज जेवून, आता तू जेवणाच्या वेळेला आला. तो बोलला अगं नाही, मला जायचंय, गणपती बसवायचंय, तर मग नाही होणार करून असं. हा, हा. मी बघ म्हटलं मग ऍटलीस्ट खीर तरी खा करून असं. तर हा, मग हा, त्याने खीर दिली मी त्याला, त्याने खाल्ली. आणि परत बोला अरे ताई खूप छान झाले खीर, मला अजून दे, जेवण नको पण अजून. असं त्याने ना मॅडम 2 वाटी खीर खाऊन घेतली. असं मला अरे एवढं वा. छान वाटलं. मग मला म्हणजे छोटे छोटे अनुभव आहेत पण खूप किती छान छान आहेत म्हणजे. ताई ते हा हा, अनुभव, किती छान आहेत. खूप 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 छान असं. आणि मॅडम फक्त आता एक शेवटचं सांगते मग मी हा, सांगा ठेवते. ना. हा, हा, मी आता ह्याच्यामध्ये ना हा, मे महिन्यामध्ये ना मेच्या एंडिंगला हा, माझा मुलगा ना इकडे गेला होता, माथेरानला गेला होता. तर हा, मेच्या एंडिंग मध्ये काय तेवढी गर्दी नसते, म्हणजे एकदम एंडिंगलाच गेला, 30-20च्या अशा दरम्यान गेलेला. तर अच्छा. तेव्हा काही सीझन संपलेला असतो, तर तेव्हा बरोबर. काहीच नसतं. हा. बरोबर. तर तो आणि त्याचे 3-4 मित्र असे गेले होते. हा, तर ते लोक आतमध्ये चालतच होते. तर चालता चालताना असं झालं ना त्यांना हा. की म्हणजे काय काय पॉइंट खूप लांब आहेत ना, तर ते हो, हो. दिवसभर चालतच होते. हा. हा. आणि एका पॉइंटवर राहिले आणि तिथे गेल्यावर कसं इकडे जा ते, म्हणजे एका पॉइंटवर येतो नंतर आपल्याला 3-4 रोड दिसतात ना, असं की बरोबर. हो, ह्या हो. पॉइंटला जायचंय, त्या पॉइंटला असं. हा. पण म्हणे तो बोलला मला की मम्मी आम्ही आतमध्ये गेलो ना, ते सगळं जंगल ना, म्हणजे आतमध्ये हो, हो. हे पण नाही पडत, म्हणजे सगळं उजेड पण नाही तेवढा पडत ना, हवा नाही, तेवढा असं. अगदी, अगदी. हा. आणि कोणच नाही, आणि हे 3-4 जणच होते. तर ते खूप, म्हणजे माझा मुलगा तरी घाबरला त्यासाठी, आई गं. की बोलतोय की अरे आता काय करायचं असं. आणि मग तिथे तीन हे लिहिले, म्हणजे 3 हे होतं. आणि एक तिथे मुलगा भेटला त्यांना,
तो तिथला गावातलाच होता. तर मग त्यांना ज्या पॉइंटला जायचं होतं ना, त्यांनी त्याला विचारलं की तुम्हाला कुठे जायचंय, म्हणजे नाही तर बोलला की आम्हाला ह्या पॉइंटला जायला कोणता रोड असेल. तर त्याने फक्त असा हात केला की आज समोर केलं ह्या ह्याच्याने. पण म्हणे ते 3 रोड असे होते की नेमकं कोणत्या ह्याच्याने जायचं तेच कळत नव्हतं. तर तो बोलायला लागला, मम्मी तिथे ना एक कुत्रा होता, माहिती आहे आमच्या आजूबाजूला होता का काय, म्हणजे तो कुत्रा आला आणि त्याने कुत्र्याने म्हणे आम्हाला वाट दाखवली आणि मग आम्ही त्या कुत्र्याच्या पाठून गेलो. तो माणूस निघून गेला. आणि म्हणे त्या कुत्र्याच्या मागून गेलो. मग आम्ही बघितलं वगैरे, पण तो शेवटपर्यंत कुत्रा म्हणे मम्मी माझ्या सोबतच होता. आम्ही लास्टला खाली उतरलो ना तिथपर्यंत त्या कुत्र्याने सोडला आणि गेला तो कुत्रा म्हणे. म्हणजे बघा दत्त महाराज होतात, कुठल्याही रूपात स्वामी आहेत, कुठल्याही रूपात. मी इकडून म्हणजे मग तो गेला होता ना, तर मी त्याला सांगत होते, म्हणजे सांगितलेलं. नंतरचा नेट गेलेलं ना, तर थोडंसं भीती वाटते ना जरा, व्यवस्थित राहा वगैरे असं तसं असं. आणि त्याच्यासोबत ना ती मी म्हणजे ऍज अ सेफ्टी म्हणून ते माझ्या मैत्रिणीने मला गाणगापूरवरून विभूती आणलेली आहे मॅडम, ते एवढ्या ह्याच्यामध्ये दिलेलं. तिने मला ती पण विभूती ना मॅडम, मी एक पारायण केलं होतं ना दत्तगुरूंचं पारायण, त्या दिवशी ती अचानक माझ्या घरी आली आणि ती बोलली मी दुसऱ्या व्यक्तीसाठी, म्हणजे इकडे आजारी एक व्यक्ती होती तिला द्यायला आली होती, पण माझ्याकडे आणस हे 2 पॅकेट्स आहेत. ते मी म्हणे आता बघते तुझ्याकडे हे पारायण चालूच आहे लावलेलं, तर तिने ते दत्तगुरूंची विभूती आहे ना मला देऊन दिली, ते 1 पॅकेट. आणि मग ती माझ्या देवाऱ्यातच असते ती, म्हणजे कधी पण. मग त्याला कधी विभूती असेल ना घरातली तारक मंत्राच्या त्याच्यात ती मिक्स तिथे ती मी तशी, मग त्याला कधी म्हणजे माझ्या मुलाला पण असं कधी वाटलं ना, तर ती ते विभूतीचं पॅकेट त्याच्या पर्समध्ये ठेवेल आणि की मी सेफ आहे आता असं. असं त्या दिवशी तो माथेरानला गेलेला ना, तेव्हा त्याने ती विभूतीचं पॅकेट मॅडम तो घेऊन गेलेला तिकडे. तर मग घरी आल्यावर बोलला मम्मी बापरे काय एकदम भारी एक्सपिरियन्स होता बोलते. आणि त्याने अचानक होता आणि अचानक तिथे कुत्रा म्हणे, कुठून होता ते माहित नाही, होता की आजूबाजूला, आमच्या काही लक्ष नव्हता. पण नंतर मला काय वाटलं काय माहिती नाही, मी माझ्या मित्रांना बोलले हा कुत्रा आहे ना त्याच्याच पाठून जाऊ आपण बरोबर. आम्ही त्याच्या पाठून गेलो आणि म्हणे आतमध्ये एवढं की असं मी घाबरूनच, म्हणजे ते मुलं पण घाबरले होते की अरे म्हणजे अजून किती पुढे चालायचं ते कळत नव्हतं ना त्यांना, असं जरा ते लांब आहे ना, असं छान, म्हणजे छान एक्सपिरियन्स आलं. किती छान. खूपच छान. पण तुम्हाला माथेरान जवळ आहे का मॅडम? मी कल्याणमध्येच राहते ना. अरे हो, बघा माझं बरोबर. आणि तो आता किती वर्षाचा आहे लेक? तो आता डिप्लोमाला आहे, 3rd इयरला आता. आता सुरू झालं 3rd इयर. चांगले अभ्यास वगैरे. खूप छान. आणि त्याचं पण काय माहिती, त्याला पण कधी ना कधी एक दिवस असंच झालं की मी पारायण केलेलं ना, तर नेमकं मला 7व्या दिवशी डेट येऊन गेली. मग शेवटचे अध्याय कोण वाचणार, मग त्याला वाचायला दिलं होतं मॅडम, त्याने ते अध्याय वाचले होते. म्हणजे ते अचानक कुठून ना कुठून त्याच्या हातून पण ती सेवा होऊन जाते, असं ते होत जाते. ते असं तो काही करत नाही, पण असं होतंय. स्वामी असतात पाठीशी. मग तुम्ही कल्याणच्या मठात येता का बिर्ला कॉलेजच्या? नाही, बिर्ला कॉलेजच्या मठाजवळ आहे तो. मला कधी कधी रोज नाही जात, पण जेव्हा पण असतं तर जाऊन येते मी ते. सुंदर आहे ताई तिथे. खूप पावर आल्यासारखी होऊन जाते ते एकदम. मी तो मॅडम एकदम ह्याच्या जवळ आहे ना, तो रोडच्या जवळचा जो आहे ना त्या ह्याच्यात जाते. काय बोलताय? तोच रोडच्या जवळ आहे तोच ताई. तोच. आणि दुसरे अजून एक आतमध्ये आहे मॅडम, बिर्ला कॉलेज आहे ना
बिर्ला कॉलेजच्या बिर्ला कॉलेजमध्ये जो रिक्षा स्टँड आहे आपला म्हणजे कॉलेजचा गेट दिसतो तर कॉलेजच्या गेटचा उजवा हात आहे ना तिथे एक छोटंसं रोड आहे तिथून आतमध्ये गेले ना की तिथे आतमध्ये अजून एक कुठेतरी हाच आहे तो. हाच आहे का? हाच आहे. पण तिथून आतमधून ते एकदमच फार सुंदर आहे. तिकडनं बिर्ला कॉलेजच्या तिकडनं जेव्हा जातो तो. आणि रोडने दिसतं ते एकदम छोटं आहे असं. हा इकडचं ते छोटं आहे. त्या तिथल्या ह्याच्यामध्ये एकच आहे का? ते मला ती बोललेली की 2 आहेत करून असं म्हणून म्हटलं. माझी एक मैत्रीण बोललेली तिथे अजून एक आतमध्ये आहे. मी कधी गेली नाही पण आतमध्ये आहे तो किती मोठा आहे आणि अतिशय सुंदर आहे. सुंदर आहे ना. म्हणजे त्याला दुसरं अक्कलकोटचं स्थान म्हणतात. हा का? तिथे नाही गेले मी. तिथे वडाचं फार मोठं झाड आहे ताई. हा का? माझी मैत्रीण ऍक्च्युली तिथे मी तिला बोललेली मला दाखव करून आपण एक दिवस जाऊ पण काय हे नाही. मग आम्ही एकदा विचारत गेलो तर त्यांनी आम्हाला ते एकदम रोडच्या साईडचं आहे ना थोडंसं पुढे गेल्यावरती म्हणजे बिर्ला कॉलेजच्या पुढे गेल्यावर सेकंड गल्ली येते त्यातून लेफ्ट मारला ना की तिथे एक ह्याचं आहे तर तो एकदम रोडला लागूनच आहे. तोच आहे ताई तो. ओके तोच आहे का? मग तिथे गेलं. तिथे मोठं वडाचं वडाचं झाड पाहिलंय तुम्ही तिथे? हो. खूपच मोठं आहे आणि मग तोच मठ आहे ताई दुसरा कुठलाच नाही तिथे तो. तिथे नाही ना. मग तोच तेच तिथे कोणतरी ते पुजारी होते त्यांचा ऍक्सिडेंट झालेलं आणि ती त्यांची समाधी आता तिथे आहे. अगदी बरोबर ना. मग बरोबर आहे. मग तोच आहे. आणि मग तिथे आतमध्ये देवीचं पण आहे. मारुती बघितलं असेल तर काय तेज आहे त्या मारुतीला. तिथे मारुती पण आहे ते नाही बघितलं मी. मग तेच म्हणते मी की तिथेच आहे. तिथे आतमध्ये घुसत जावं लागतं. ओके. आम्ही फक्त आतापर्यंत फक्त समोर गेलो होतो. मग तिथून डाव्या साईडला आतमध्ये खूप मोठे आहे अजून. का? आता जाईन तेव्हा नक्की बघेन मॅडम. खूप छान. मी शेअर खूप छान. हो थँक्यू मॅम. श्री स्वामी समर्थ.